कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रघुनाथा, बंधू, ह्या वेळात तुम्ही बाहेरसून येलास? तू ह्या कशा केला आहे सर? तुझा लाख ऐकून घेतला असताय, पण आता नाही। अरे अरे एवढा सगळा याने केल्यात आणि त्या का तू घरात घेतोस? जा काय झाला ना, ते ह्याच्यामुळे झाला। तुझ्या लेकीचं लग्न मोडूक ह्याच कारणीभूत ठरला हा। अरे एवढं सोन्यासारखं झील, एवढं समजावत होतो ह्या का, पण नाही ऐकला त्याचा, आपला साच खरा केला ह्याना। आता एवढा सगळा शेण खाल्ल्यावर या का घरात घेऊचा विचारच कसं होईल तुझ्या मनात? आई स्वतः परका परका म्हणणारा खरंच परका हा काय? अरे परको पण करणार नाही ना, असा काम ह्याना केल्यान हा। लालीनं जमीन विकल्यान हा मान्य हा। या घरावरचो लालीचो हक्क तेवढोच हा जेवढं माझो आणि बंधूचो हा। आई माका सांग, नात्यांपेक्षा जमीन जुमलो जास्त महत्वाचा हा काय? लालीनं जमीन विकला म्हणून तू त्याका शिक्षा दिलास, पण घरच्या माहेर वाशिणीक घरात सगळे लोक असताना आपण बेघर केला, हे वागणं आपलं बरोबर आहे काय? ज्याचा जसा वागणं असताना त्याका तशी शिक्षा होतलीच। हा घरातलं करतो पुरुष म्हणून तू लाली घरात ठेवू शकतस, पण मी त्याका पुन्हा माझा पार म्हणूच नाही। झालं, या बोलला म्हणजे नाती तुटता असा नाही होत। मग ती प्रेमाची असो नाहीतर रक्ताची, एकदा का ती नाती जोडली गेली ना की आयुष्यभराची नात्याची नाळ जोडला जाता आहे। जमीन जुमलो परत कमवता येतात, पण एकदा दुरावलेल्या नात्याची लय मोठी किंमत मोजावी लागते, बरोबर ना उमा? तुमच्यापैकी कोणाला लालीला परत घरात घेण्याला विरोध आहे? आणि कोणाचाही विरोध असला तरी मी जिवंत असेपर्यंत लालीचो या घरावर तेवढोच अधिकार राहणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।